नमस्कार विद्यार्थी मित्रो. टिक्कर मराठी सरळ सेवा ह्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. आता आगामी होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत 2025 मध्ये, त्यामध्ये बऱ्याच अशा विविध पदांसाठी ज्या जाहिराती असणार आहेत आणि त्यासाठी आपला सर्वांचा जोमाने अभ्यास देखील पाहिजे. टिक्कर मराठी सरळ सेवा या यूट्यूब चॅनलच्या वरनं आपण विविध विषय या ठिकाणी त्याचे अतिसंभावी जे प्रश्न आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये आज मी ज्ञानेश्वर राठोड आपणा सर्वांच्या समोर जो विषय घेऊन आलोय, सामान्य ज्ञान, ज्यात आगामी होणाऱ्या सरळ सेवा भरती 2025 टेट असेल, तलाठी असेल, त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क असेल, आरोग्य विभाग असेल आणि इतर सरळ सेवा परीक्षेसाठी जे विविध विषय आपण अभ्यासत असतो त्यातलाच आजचा महत्त्वाचा विषय असेल सामान्य ज्ञान, ज्यासाठीचे अतिसंभावी प्रश्नाचं विश्लेषण आपण आजच्या लेक्चर्समध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्र, अभ्यास करत असताना आपल्याला विविध विषयांचा अभ्यास करावा लागतो. त्यामध्ये जसा की आपण एक विषय हाती घेतला आणि त्याचा अभ्यास सुरू केला आणि त्याच्यात तर नक्कीच आपल्याला यश मिळतं किंवा चांगले मार्क्स मिळतात, परंतु आपल्याला सर्व इतर विषयांना देखील न्याय द्यावे लागतात. त्याचसोबत मग मराठी असेल, इंग्रजी असेल, सामान्य ज्ञान असेल, त्याचबरोबर इतर अंकगणित, बुद्धिमापन असेल, चालू घडामोडी हे विषय असतील, अशा प्रत्येक विषयाशी संबंधित आपल्याला अभ्यास करावा लागतो, जेणेकरून आपल्याला आगामी परीक्षांमध्ये याचा खूप सारा फायदा होणार आहे. तर बघूयात, आपण पुढचे काही अतिसंभाव्य प्रश्न जाणून घेऊयात आणि त्यांची उत्तरे देखील आपण लक्षात घेऊयात. आता प्रश्न क्रमांक 1 आपण समजून घेऊयात. पहिला प्रश्न दिला आपल्याला, रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली आहे? ओके, एका संस्थेच्या विषयी. आता जसं आपल्याला इतिहास आणि समाज सुधारक या विषयावरती बरेच प्रश्न त्या ठिकाणी परीक्षेत विचारले जातात. कधी विद्यार्थी मित्र, आपल्याला प्रत्येक परीक्षेचा अभ्यास करत असताना PYQ प्रश्न हे खूप महत्त्वाचे असतात. त्यातनं आपल्याला बऱ्याच गोष्टी समजत असतात की प्रत्येक विषयाच्या संदर्भात कशी प्रश्न विचारले जात आहेत, कोणत्या पद्धतीने ते विचारले जात आहेत, त्यांची संख्या किती आहेत, हे आपल्याला PYQ वाचल्यावरतीच कळत असतं आणि म्हणून त्याच्यावरती आपण जास्तीत जास्त भर द्यायला पाहिजे. सो बघूयात पहिला प्रश्न. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली आहे? तर ऑप्शन ए दिलंय, संत रामदास असेल, बी स्वामी विवेकानंद असेल, सी मध्ये दयानंद सरस्वती असेल, डी मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील. असे आपल्याला 4 ऑप्शन्स दिसत आहेत. तर रामकृष्ण मिशन या संस्थेची जी स्थापना केली, या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे बी, स्वामी विवेकानंद. ओके, आता स्वामी विवेकानंद त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर आपल्याला एक आदर्शवत पुरुष म्हणून आपण त्यांना जसं की एज्युकेशनच्या माध्यमातून आपण बघत असतो की आपण एक बऱ्यापैकी त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी आदर्श घेण्यासारख्या आहेत. सो याच्यामध्ये बऱ्याच अशा संस्थांची स्थापना विविध समाज सुधारकांनी केली. त्यातलं स्वामी विवेकानंद यांनी जी रामकृष्ण मिशन ही जी काही संस्था आहे त्याची जी स्थापना केली. आता संस्थेच्या स्थापनेमागे अनेक उद्देश त्या ठिकाणी असतात. एक, त्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीनं जनजागृती असेल, मग अशा इतर गोष्टी देखील आपण बोलतो, शैक्षणिक असेल किंवा एखाद्या महत्त्वाच्या अनुषंगाने, जसं की या संस्थेच्या अशा विविध अशा महत्त्वपूर्ण काही ना काही गोष्टी आपल्याला अनुभवायला, अभ्यासाला, बघायला मिळतात. मग जनजागृती ही वेगवेगळ्या माध्यमातून असू शकते, ह्या संस्थेच्या माध्यमातून देखील आहेत. आणि जसे की आपण स्वामी विवेकानंद यांचा जो काही दिवस आहे तो आपण युवक दिन, युवकांसाठी प्रेरित म्हणून आपण त्यांच्याकडे बघत असतो. सो युवक दिन म्हणून आपण देखील या ठिकाणी साजरा करत असतो, जो की 12 जानेवारी, हे आपण लक्षात घ्यायचे. सो या प्रश्नाचं उत्तर आहे बी, स्वामी विवेकानंद. ठीक आहे, नेक्स्ट जाऊयात, पुढचा प्रश्न अभ्यासूयात. जय जवान जय किसान जय विज्ञान ही घोषणा कोणी दिली? आतापर्यंत बघा विद्यार्थी मित्र, आपण ऐकत होतो की जय जवान जय किसान हे आपल्याला माहित होतं. जय जवान जय किसान असा जो नारा दिलाय आपल्या देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी नारा दिलाय, जय जवान जय किसान असेल, की आपण जवान ॲज अ भारतीय जवान यांच्या माध्यमातून देशाचं जे आपण एक संरक्षण जे काही मोठ्या प्रमाणात केलं जातं, अथवा शेतकरी असेल, किसान असेल, सो किसान आपल्याला जे काही काबाड कष्ट करून अन्नधान्य उत्पादित करत असतं आणि आपल्यापर्यंत पाठवत असतं. सो म्हणून हे एक जसं असेल तर ज्याद्वारे दोघांनाही आपण आदर्शवत मानतो. म्हणून हे तर आधीचा नारा आहेच,
परंतु आता जय विज्ञान ही देखील घोषणा याच्यामध्ये ऍड केली गेली. सो म्हणून ह्या प्रश्नाची ऑप्शन्स बघूयात आपण. पहिलं ऑप्शन दिलंय नरेंद्र मोदी, बी मध्ये मोरारजी देसाई, सी मध्ये अटल बिहारी वाजपेयी आणि डी मध्ये दिलंय पंडित जवाहरलाल नेहरू. आपल्याला हे 4 ऑप्शन्स दिसत आहेत. सो म्हणून ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे सी, अटल बिहारी वाजपेयी यांनी नंतर जय विज्ञान हा शब्द त्याच्यामध्ये काय केलाय, ऍड केलाय. सो म्हणून ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे विद्यार्थी मित्र, आपण लक्षात घ्यायचंय सी आहे, अटल बिहारी वाजपेयी. चलो पुढे जाऊयात. आता जसं की आपण जर बघितलं तर आपल्या देशाचे माजी पंतप्रधान आहेत ज्यांनी 3 टर्म्स मध्ये पंतप्रधान पद भूषवलंय. सर्वात कमी वेळ देखील त्यांना मिळालाय आणि त्यानंतर पुनश्च त्यांच्याच कालखंडामध्ये जर बघितलं आपण अटल बिहारी वाजपेयी यांचं 1998च्या दरम्यान पोखरण 2 ही अणुचाचणी देखील त्या ठिकाणी घेण्यात आली. सो खूप मोठं योगदान त्यांचं राहिलंय. युनो मध्ये हिंदीमध्ये भाषण करणारे पहिले भारतीय व्यक्ती म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडे बघितलं जातं. सो असे आपल्याला लाभलेले पंतप्रधान असतील की ज्यांच्या कालखंडामध्ये अनेक चांगले असे निर्णय घेतली देखील गेली. सो या प्रश्नाचं उत्तर आहे सी, लक्षात घेऊया. नेक्स्ट पुढे जाऊयात. भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी पुढीलपैकी कोणती आहे, असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला गेलाय. तर विद्यार्थी मित्र बघा, लक्षात घ्यायचं आपल्याला बऱ्याच वेळा नद्यांवरनं प्रश्न असतील, त्यानंतर पर्वतरांगा, त्यातली शिखरं असतील, असे विविध प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यातलाच हा प्रश्न जो येतो नदी प्रणालीवरनं आहे. सो नद्यांचा अभ्यास करताना प्रश्न आहेत, अभ्यास आहेत की भारतातील सर्वात लांब, आता इथं शब्द हायलाइट करतोय मी, पश्चिम वाहिनी नदी पुढीलपैकी कोणती. ऑप्शन मध्ये बघा, ए तापी दिलंय, बी लुनी दिलंय, सी साबरमती दिलंय आणि डी काय दिलंय, नर्मदा दिले. आता प्रश्न व्यवस्थित वाचायला पाहिजे आपण, घाई न करता. त्यांनी भारतातला विचारलाय. आपण बऱ्याच वेळा गोंधळ काय करतो, महाराष्ट्राशी संबंधित आपण त्या ठिकाणी वाचत असतो. सो म्हणून आपल्याला कन्फ्युज होऊ शकतं की महाराष्ट्र का भारत. तर प्रश्नामध्ये दिले भारत. तो भारतातली सर्वात लांबीची जी पश्चिम वाहिनी नदी आहे त्याचं उत्तर आहे डी, नर्मदा. ओके, ह्याचं उत्तर कोणतं आहे, नर्मदा नदी. सो नर्मदा हे याचं फायनल उत्तर आहे. नर्मदा नदीचा जो उगम होतो, नर्मदा या नदीचा जो उगम होतो अमरकंटक पठार, जे ठिकाणे भारतामध्ये मध्य प्रदेशामध्ये, मध्य प्रदेश कुठे आहे, मध्य प्रदेशामध्ये. सो भारतातली एकूण नर्मदा नदीची जर लांबी आपल्याला विचारलं गेलं तर लांबी आहे जवळपास 1312 किलोमीटर. किती, 1312. आणि फक्त महाराष्ट्रातली, आता ही भारतातली लांबी 1312 आणि महाराष्ट्रातली जर विचारली आपल्याला तर त्याचं उत्तर द्यायचंय 54 किलोमीटर. किती, फक्त 54. त्यातल्या त्यात नंदुरबार जिल्ह्यातनं नर्मदा नदी 54 किलोमीटर वाहते. सो याचं उत्तर आहे नर्मदा. असाच प्रश्न आपल्याला विचारला असता की आपल्या महाराष्ट्रातली, असा प्रश्न हा तर भारताचा विचारलेला, महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती, जर असा प्रश्न विचारला गेला असता तर मग त्याचं उत्तर आपल्याला तापी देता आलं असतं. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये काय उत्तर देता आलं असतं आपल्याला, तापी. सो हे भारताचं विचारलंय, त्याच्यामुळे याचं उत्तर आहे नर्मदा. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघूया. नद्यांचा अभ्यास करताना आपण जास्तीत जास्त जर थेरी वाचून ऍटलास डोळ्यासमोर ठेवलं तर आपल्याला खूप छान पद्धतीने अभ्यास कळत असतो. त्याच्यामुळे शक्यतो भूगोल या विषयाचा अभ्यास करताना मॅपिंग न करा. ठीक आहे. चंपारण्यामधील शेतकऱ्यांच्या लढ्याशी संबंधित असलेलं पीक पुढील पैकी कोणतं. आता पीक क्वेश्चन विचारलेत ना, ऑप्शन मध्ये दिलंय बघा, नीळ, बी कापूस, सी ताग आणि डी दिलंय भात. चंपारण्य मधील शेतकऱ्यांशी लढ्याशी संबंधित. आता ह्याचं जे उत्तर आहे ते आहे ए, नीळ. ह्याचं उत्तर दिलंय नीळ. नीळ. आता महात्मा गांधीजींनी अनेक आंदोलनं केली, त्याच्या दरम्यानच आपल्याला हे एक आंदोलन बघावं लागेल आणि त्यावेळेस नीळ ह्या पिकाशी संबंधित चंपारण्य आणि ते आंदोलन होतं. आता बरीच आंदोलनं त्या ठिकाणी भारतात झाली. आता महात्मा गांधीजींच्याच बाबतीमध्ये बघायचं झालं, त्यांच्या बाबतीतली आपण नावं जर घेतली, चळवळीच्या संदर्भात, आंदोलनाच्या संदर्भात असेल, असहकार चळवळ असेल, सविनय कायदेभंग असेल, चले जाव असेल, अशा भारत छोडो, अशा अनेक चळवळी त्या ठिकाणी आहेत.
म्हणून बरेच प्रश्न आपल्याला जे विचारले जातात ती आहेत समाज सुधारक, समाज सुधारक आणि त्यांच्या माध्यमातून संस्था असेल, जसं आपण पहिला प्रश्न बघितला, पुस्तकं असतील, ओके, अशा बऱ्याच गोष्टी असतील. सो इतर काही ऑदर मध्ये काही ज्या त्यांच्या संदर्भातल्या घडामोडी असतील. सो आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे. सो म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ए, निळा आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूया पुढचं. भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देत असतं? राष्ट्रपतींच्या विषयी क्वेश्चन विचारलाय. भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देत असतं, असा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलाय. सो आता आपण हे लक्षात घ्यावं की घटनात्मक हे प्रमुख म्हणून आपण राष्ट्रपती कलम नंबर 52 मध्ये आपल्याला सांगितलं गेलंय. सो म्हणून देशाचे सर्वोच्च स्थान आणि राष्ट्रपती म्हणजे घटनात्मक प्रमुख म्हणून आपण जसे की अभ्यासत असतो. आता राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देत असतं, त्याच्यामध्ये 4 ऑप्शन्स आपल्याला दिलीत. ए मध्ये दिले लोकसभा अध्यक्ष, बी मध्ये राज्यसभा अध्यक्ष दिलीत, सी मध्ये उपराष्ट्रपती, डी मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. सो ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे डी आहे, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. ओके, CJI, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. सो भारताचे जे आपले सर्वोच्च न्यायालयाचे जे दिल्लीला आहे, सो सर्वोच्च न्यायालयाचे जे काही सरन्यायाधीश असतात ते राष्ट्रपतींना शपथ देत असतात. हाच प्रश्न जर आपल्याला फिरून विचारला की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना पुढीलपैकी कोण शपथ देत असतं, तर तिथे उत्तर द्यायचं आपल्याला राष्ट्रपती. ओके, सो ह्या म्हणजेच देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना शपथ कोण देत असतं, तर आपण लक्षात घ्यायचे राष्ट्रपती. सो सध्या आपल्या देशाला 52 सरन्यायाधीश लाभलेले आहेत. गवई साहेब. ओके, आपण लक्षात घ्यायचे. सो म्हणून आपल्या देशाचे 52 सरन्यायाधीश असतील. सो म्हणून महत्वाच्या पदावरील देखील आपल्याला क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जातात. मग त्यामध्ये आपल्याला इतर असतील महत्वाच्या काही घडामोडी आणि ज्याद्वारे आपल्याला ही प्रश्न विचारत असताना की आपल्याला महत्वाच्या पदांवर जिथे जिथे अपॉइंटमेंट होत असते अशा व्यक्तींच्या विषयी आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, हे देखील आपण लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघूयात पुढचा प्रश्न. या प्रश्नाचं क्लिअर झालं. राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देत असतं, तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. हे या प्रश्नाचं उत्तर आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं. हे लक्षात येईल. 52 BR गवई, हे देखील नाव आपण लक्षात ठेवायचं. पुढे जाऊया. महाराष्ट्रातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे स्थापन करण्यात आला आहे? सो ऑप्शन दिलीत आपल्याला. पहिलं जत सांगली, बी तारापूर पालघर, सी बल्लारपूर चंद्रपूर, डी जैतापूर रत्नागिरी. ओके, सो अशी 4 ऑप्शन्स आपल्याला दिलीत. सो इंडियाज फर्स्ट न्यूक्लिअर प्लांट्स, सो अणुप्रकल्प दिलाय. ओके, भारताचा, आणि त्यातल्या त्यात हा महाराष्ट्राचा देखील शब्द आहे. महाराष्ट्रातील पहिला असेल अथवा भारतातला पहिला असेल. सो याचं जे उत्तर आहे ते आहे बी तारापूर. कोणते? बी तारापूर, जे पालघर जिल्ह्यात येत. महाराष्ट्रातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे स्थापन करण्यात आला? सो उत्तर आहे तारापूर, पालघर जिल्हा. आता तारापूर हे ठिकाण आधी जर विचारलं आपल्याला, तारापूर हे आधी ठाणे जिल्ह्यात होतं, पण ठाण्यातनं 2014 साली पालघर जिल्हा वेगळा झाला. सो म्हणून आता हा जो प्रकल्प आहे कुठे आहे? पालघर जिल्ह्यात. आता तारापूर या प्रकल्पाची जी स्थापना झाली ती आहे 1969. कोणाच्या मदतीने झाली? अमेरिका. कोणाच्या मदतीने झाली? अमेरिका. सो म्हणून हे देखील लक्षात घ्यायचंय आपल्याला. आता बरेचसे प्रकल्प आहेत आपल्याकडे. सो रावत भाटा असेल तर राजस्थानमध्ये आहे, कैगा असेल तर तो कर्नाटक असेल, त्यानंतर आपण काकरापार असेल गुजरातमध्ये असेल, सो कुडनकुलम असेल, कल्पकम असेल तर तामिळनाडू राज्यामध्ये. सो असे रशिया, फ्रान्स अथवा जर आपण बघितलं अमेरिका यांच्या मदतीने आपण काय तर न्यूक्लिअर प्लांट्स जिथे आपल्याकडे उभी केली गेली. सो महाराष्ट्र आणि भारतातला पहिला जर विचारला आपल्याला तर उत्तर द्यायचंय तारापूर, पालघर जिल्हा, ज्याचं महाराष्ट्र राज्यात
उत्तरी. ठीक आहे. पुढचं बघूयात आपण. दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय कोठे आहे असा प्रश्न विचारलाय. आता आपल्याकडे भारतीय रेल्वे, आता ज्याची सुरुवाती 1853 मध्ये मुंबई ते ठाणे ह्या दरम्यान झाली आणि त्यानंतर आपल्या सरकारनं, भारत सरकारने रेल्वेची कामकाज आणि रेल्वेला गती मिळावी, त्याचं कामकाज हे सुरळीत चालावं यासाठी आपल्या भारतामध्ये रेल्वेची काय मुख्यालय बनवली. सो यांनी विचारले दक्षिण मध्य रेल्वेचं मुख्यालय कोठे आहे. ऑप्शन नंबर ए सिकंदराबाद, बी गोरखपूर, सी नागपूर, डी दिलंय मनमाड. आता ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ए सिकंदराबाद. आता हे स्थान आहे आपल्याकडे तेलंगणा राज्यात. सिकंदराबाद कुठे आहे? तेलंगणा राज्यात. ह्या प्रश्नाचं उत्तर काय? सिकंदराबाद. दक्षिण मध्य रेल्वे प्रश्न विचारलाय, सिकंदराबाद. फक्त मध्य रेल्वे विचारला असतं, मध्य रेल्वेचं मुख्यालय कोठे आहे असा जर प्रश्न विचारला असता तर याचं उत्तर आहे CSMT. 1951 मध्ये स्थापना झाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ज्या आपण जे बोलतो ना आधीचं जुनं नाव VT, सो CST म्हणून आधी होतं, आता एम शब्द महाराज शब्द ऍड केला, CSMT 2004 मध्ये युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइट्स मध्ये देखील स्थान देण्यात आले. सो आपल्याकडे सध्याच्या घडीला भारतामध्ये एकूण रेल्वेचे जर मुख्यालय विचारली तर त्यांची संख्या झाली टोटल 18. किती झाली? टोटल 18 रेल्वेचे आपल्याकडे सध्या मुख्यालय आहे. सो याच्यात दक्षिण मध्य रेल्वेचं सिकंदराबाद. ओके, पुढे बघूयात आपण पुढचा प्रश्न. विषाणूंचा अभ्यास करणारं शास्त्र पुढील पैकी कोणते आहे? आता जनरल सायन्स बेस हा क्वेश्चन आहे आपल्याला, की एखाद्या शाखेचा अभ्यास किंवा एखाद्या जीवाचा किंवा एखाद्या गोष्टीचा अभ्यास त्या शाखेत केला जातो. ब्रांच, वेगवेगळ्या ब्रांचेस मध्ये वेगवेगळा अभ्यास केला जातो. सो इथे दिलंय विषाणूंचा अभ्यास करणारं शास्त्र कोणतं, तर ए मध्ये एंटोमॉलॉजी, बी मध्ये ऑर्निथॉलॉजी, सी मध्ये व्हायरॉलॉजी आणि डी मध्ये पेडॉलॉजी हे दिलेले आहेत आपल्याला. सो इथं विषाणूंचा अभ्यास कशात केला जातो, तर याचं उत्तर आहे सी, व्हायरॉलॉजी मध्ये केला जातो. कशामध्ये केला जातो, तर व्हायरॉलॉजी हे त्याचं उत्तर आहे. सो व्हायरॉलॉजी आपण लक्षात ठेवायचे. उत्तर आहे व्हायरॉलॉजी. चलो नेक्स्ट बघूयात, पुढचा अभ्यास बघूयात अजून. यानंतर आहे पुढचं व्हायरॉलॉजी. तर आपण बघितलं की ह्या प्रश्नाचं उत्तर ओके कम्प्लीट. पुढे कंटिन्यू करूयात. व्हायरॉलॉजी हे जसं की त्याचं उत्तर आहे विषाणूंचा अभ्यास करणारं शास्त्र पुढील पैकी कोणतं. सो व्हायरॉलॉजी. यानंतर जर आपण बघितलं पुढे की अदर काही महत्वाच्या ABCD काही ब्रांचेस, अदर काही शाखा दिल्या, जसं की बघा व्हायरॉलॉजी हे तर आपण लक्षात आलंच उत्तर. आता जिथं आपल्याला ए दिला एंटोमॉलॉजी, आता एंटोमॉलॉजी मध्ये कीटकशास्त्रांचा अभ्यास आहे, कीटकांचा अभ्यास. ओके, एंटोमॉलॉजी. ऑर्निथॉलॉजी मध्ये बघा पक्ष्यांचा अभ्यास केला जातो, पक्ष्यांचा अभ्यास. आणि पेडॉलॉजी मध्ये मातीचा अभ्यास केला जातो. तर अर्थातच व्हायरॉलॉजी मध्ये आपल्याला विषाणूंचा अभ्यास. ठीक आहे. सो ही आपल्याला चारी शाखा, चारी ब्रांच आणि वेगवेगळ्या ब्रांच मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचंय की वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. ठीक आहे, पुढे जाऊयात. नेक्स्ट पुढचा प्रश्न अभ्यासूयात. भारताने पहिली अणुचाचणी कधी आणि कोठे केली असा प्रश्न ह्या ठिकाणी विचारला गेला आपल्याला. भारताने पहिली अणुचाचणी कधी आणि कोठे केली. आता ए मध्ये बघा आपल्याला दिसतंय 1962 भोपाळ, बी मध्ये 1974 पोखरण दिलेत, सी मध्ये 1979 कच्छ दिलेत आणि डी मध्ये 1982 श्रीहरिकोटा दिलेत.
सो याच्यामध्ये जे आपलं उत्तर आहे तर ऑप्शन 4 मधनं या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे बी, 1974 पोखरण. आता पोखरण हे ठिकाण आहे राजस्थान या राज्यामध्ये, रेतीला वाळवंटीला प्रदेश, रेती आणि वाळवंट या ठिकाणी आहेत. सो ट्रीलेस आणि बऱ्यापैकी तिथून जी काही गावं खाली केली गेली आणि त्यातनं शिफ्टिंग आणि त्यानंतर हे केलं गेलं, कारण त्या काळामध्ये ह्या 74च्या पोखरण जी काही चाचणी घेण्यात आली त्यावेळेस देशाच्या ज्या पंतप्रधान होत्या श्रीमती इंदिरा गांधी. ओके. सो पहिल्या वेळेस आणि दुसऱ्या वेळेस 1998 साली आपल्या भारताचे पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी, पण स्थान दोन्ही तिथंच आहे. सो म्हणून 1974 पोखरण हे त्याचं उत्तर आपण लक्षात ठेवूया. ओके. नेक्स्ट, रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो असा प्रश्न विचारलाय. डिफिशियन्सी, कमतरता. ओके. सो आता ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी म्हणजे आपल्याला शोधायचंय, ऑप्शन 4 दिलीत. ए मध्ये दिलंय व्हिटॅमिन अ, बी व्हिटॅमिन ब, सी व्हिटॅमिन क आणि डी आहे व्हिटॅमिन ड, अशी 4 ऑप्शन्स आपल्याला दिली. तर विद्यार्थी मित्र, ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ए व्हिटॅमिन अ. ओके. आता आपल्याला बघा व्हिटॅमिन ए चं जे सोर्स आहे कुठून वगैरे मिळतं, तर बऱ्यापैकी आपल्याला आंबा असेल, त्यानंतर गाजर असेल, इतर आपल्याला बरेच जे व्हिटॅमिनचे जे प्रोडक्ट्स आहेत ते बऱ्याच फळातनं वगैरे आपल्याला ते मिळत असतं. आता प्रत्येक आपल्याला फ्रुट्स असेल की ज्याच्यातनं बऱ्याच गोष्टी आपल्याला मिळत असतात. आता सी असेल तर लिंबूवर्गीय फळ पीक असेल, आवळा असेल, संत्री असेल, मोसंबी असेल. हा, बी ब असेल, B1 थायमिन असेल, किंवा आपण इतर जे काही महत्वाचे जे व्हिटॅमिन्स आहेत ते अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला मिळवली जात असतात. म्हणून ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ए दिलंय आपल्याला. नेक्स्ट, गुरु शिखर हे भारतातील कोणत्या पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर विचारलंय त्यानं. गुरु शिखर असेल आणि शब्द वापरलाय भारतातील कोणत्या पर्वत रांगेतील. ऑप्शन ए दिलाय सातपुडा, ऑप्शन बी दिलाय विंध्य, ऑप्शन सी सह्याद्री, ऑप्शन डी अरवली, असे 4 ऑप्शन्स दिलेत. आपल्याला सर्वोच्च शिखर विचारलेलं आहे. सो बघा विद्यार्थी मित्र, असे वेगवेगळे प्रश्न आपल्याला अभ्यासत असताना आपल्याला नक्कीच अशा प्रश्नांचा जर सराव झाला तर परीक्षेमध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळतील. म्हणून अशी डेली विविध विषय आपण अभ्यासत चला. सो टिक्कर मराठी सरळ सेवा ह्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही प्रत्येक विषय घेऊन येतो आहोत. त्यामध्ये मराठी असेल, इंग्रजी असेल, सामान्य ज्ञान असेल अथवा अंकगणित बुद्धिमापन असेल, असे विविध विषय आपल्या समोर आपण अतिसंभाव्य प्रश्न आपण प्रॅक्टिस करून घेत आहोत. आणि म्हणून आपण देखील ह्या सर्व टोटल सिरीजचा खूप जास्तीत जास्त फायदा घ्या. नक्कीच आपल्या अभ्यासामध्ये भर पडेल आणि आपल्याला यश मिळवण्यासाठी देखील याचा नक्कीच फायदा होईल. सो गुरु शिखर भारतातील कोणत्या पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहेत. हे सातपुडा, बी विंध्य, सी सह्याद्री आणि डी अरवली. सो याचं उत्तर आहे डी अरवली. ओके, अरवली. आता अरवली जी पर्वतरांग आहे, अरवली ली पाहिजे. ओके, अरवली. अरवली. आता अरवली ही पर्वतरांग आहे राजस्थानमध्ये. कुठे? राजस्थान. आणि यातलं सर्वोच्च जे शिखर आहे ते आहे गुरु शिखर. गुरु शिखर जे 1700+ मीटर त्याची हाईट आहे आणि जे थंड हवेचं ठिकाण आहे राजस्थान मधलं अरवलीतलं माउंट आबू, या ठिकाणी सर्वोच्च ठिकाण आहे. सो दत्ताचं एक मंदिर देखील आहे, धार्मिक स्थळ देखील म्हणून ओळखलं जातं. जिथूनच अरवली पर्वतातनं 2 नद्या उगम पावतात. एक आहे लुनी नदी जी कच्छच्या आखातामध्ये लुप्तप्राय होते आणि दुसरी असेल साबरमती नदी असेल, जे अरवलीतनं उगम पावतात. मग अरवली हा जर बघितला तर थेट दिल्लीपर्यंत पसरलाय, हरियाणा दिल्ली. तर राजस्थान, गुजरात राज्याच्या बॉर्डरवरून सुरू होतो, हरियाणा दिल्लीपर्यंत अरवली पर्वत जी ती पसरलेली रांग आहे. ठीक आहे. नेक्स्ट, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असते असा प्रश्न या ठिकाणी विचारलाय. राज्य मंत्रिमंडळाची बैठक असते आणि विविध विषय चर्चिली जातात. मग राज्याच्या विकासात्मक, मग कृषी असेल, वने असेल, त्याचबरोबर आपल्याला जलसिंचन असेल, इतर गृह विभाग असेल आपलं, किंवा इतर विभाग, संपूर्ण वेगवेगळे विभाग असतील. विभागांच्या साठी आपल्याला जे डेव्हलपमेंट एक विषय असतो
याच्यासाठी विविध विषय हाती घेतली जातात, म्हणून राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडत असते आणि याच्या अध्यक्षस्थानी, बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतं? ऑप्शन ए राज्यपाल, बी मुख्यमंत्री, सी विधानसभा अध्यक्ष आणि डी मध्ये दिलंय यापैकी नाही. सो ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे बी. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात आणि ते ह्या अध्यक्षस्थानी असतात, ते अध्यक्षस्थान भूषवत असतं. सो म्हणून आपण लक्षात घ्यायचं, आतापर्यंत आपण आपल्या महाराष्ट्र राज्याचे होऊन गेलेले मुख्यमंत्री, मग पहिले मुख्यमंत्री असतील यशवंतराव चव्हाण आणि सध्या असणारे मुख्यमंत्री महोदय. प्रत्येक मुख्यमंत्र्यांचं राज्यासाठीचं खूप चांगल्या पद्धतीने कामकाज राहिलेलं आहे आणि म्हणून आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहिले मुख्यमंत्री असतील, आत्ताचे असतील, किंवा सर्वाधिक जास्त कालावधीसाठी मुख्यमंत्री पद भूषवणारी व्यक्ती असेल जसं की वसंतराव नाईक असतील. सो म्हणून आपल्याला हे देखील लक्षात ठेवायचं आहे. सो म्हणून ह्याचं उत्तर आहे मुख्यमंत्री. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात पुढचं. सुंदरलाल बहुगुणा कोणत्या चळवळीशी संबंधित आहे? ऑप्शन ए दिलंय चिपको आंदोलन, बी अप्पिको आंदोलन, सी भूदान आंदोलन असेल आणि डी असेल जल आंदोलन. सो सुंदरलाल बहुगुणा हे जे नाव आहे ते ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ए चिपको आंदोलन. आता 1970च्या आणि प्लस दशकामध्ये 70 आणि पुढे तो 72-73 असेल या दरम्यान ही आंदोलनं पार पडली आणि याची सुरुवात जी आहे ती उत्तराखंड, ऍक्च्युली उत्तराखंड म्हणजे तेव्हाच उत्तर प्रदेश. सो उत्तर प्रदेशातनं जाता उत्तराखंड हे नवीन राज्य तयार झालंय, त्यावेळेस युपी. आता जसं की सुंदरलाल बहुगुणा यांच्या आधी जसं की खेजरीची झाडं असेल त्या ठिकाणी राजस्थानमध्ये कुठेतरी वृक्षतोड होऊन मोठ्या प्रमाणामध्ये त्या चळवळी सक्रिय झाल्या त्यावेळेस, आणि त्याचंच पुढे लोन जर आपण बघितलं तर ते भारतभर पसरलं होतं. आता म्हणून वनांचं संरक्षण, पर्यावरणाचं संरक्षण राखण्यासाठी चिपको आंदोलनाच्या माध्यमातून सुंदरलाल बहुगुणा यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यावेळेस कामकाज केलंय आणि म्हणून ही आपल्याकडची एक फेमस चळवळ राहिलेली. आता वेगवेगळ्या चळवळी असू शकतात, मग ती पर्यावरणाच्या संदर्भात असेल, जल असेल किंवा इतर क्षेत्राशी निगडीत असतील. सो या प्रश्नाचं उत्तर आहे चिपको आंदोलन. पुढे जाऊया. भारतातील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती आहे? सो जसं याच्यामध्ये दिलंय बघा, ए दिलंय 42वी, बी दिलंय 45वी, त्यानंतर सी दिलंय 48वी आणि त्यापैकी डी देखील दिलेली आहे. सो म्हणून आपल्याला भारतातली सर्वात मोठी जी घटना दुरुस्ती आहे तर ती आहे त्या ठिकाणी 42वी. हे देखील आपण लक्षात घ्यायचंय. सो याच्यामध्ये बरेच शब्द हे ऍड केली जातात आणि नवीन नवीन काहीतरी घटना ह्या ठिकाणी म्हणजेच नवीन नवीन ज्या काही गोष्टी आहेत त्या ऍड करून त्या ठिकाणी केल्या जातात. सो म्हणून 42वी घटना दुरुस्ती ही यातली सर्वात मोठी आपल्याला लक्षात घेता येईल. ओके, नेक्स्ट बघूया. त्यानंतर आहे गणपतीपुळे हे धार्मिक स्थळ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न इथे विचारला गेलाय. ए मध्ये पुणे दिलेत, बी मध्ये अहिल्यानगर दिलेत, सी मुंबई दिलेत, डी रत्नागिरी दिलेत. गणपतीपुळे हे धार्मिक स्थळ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते कोकणामध्ये आहे, रत्नागिरी. ओके, आता महाराष्ट्र राज्यामध्ये अष्टविनायक 8 ठिकाण आहेत, अष्टविनायक. आता ह्यापैकी आपल्याला पुणे जिल्ह्यामध्येच किती? 5. त्यानंतर रायगडमध्ये 2 आणि अहिल्यानगर या ठिकाणी आहे 1, अशी 8 अष्टविनायक आपल्या महाराष्ट्रात सांगितली जातात. त्याचप्रमाणे देवीची 3.5 शक्तिपीठ देखील आपण अभ्यासायला पाहिजेच. पुढे जाऊया, नेक्स्ट. यस, तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण एवढे प्रश्न त्या ठिकाणी घेतलीत, तर नक्कीच आपल्याला ह्या सर्व प्रश्नांचा खूप सारा फायदा होईल. आपणही अभ्यास करत राहा. सो अजून आपण भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये. असेच वेगवेगळे विषयाशी संबंधित जे प्रश्न असतील आपण ते घेऊन येणार आहोत. म्हणून विद्यार्थी मित्र, टिक्कर मराठी सरळ सेवा यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना देखील सांगा, जेणेकरून आपल्यापर्यंत ही चांगली माहिती आपण पोहोचवण्यासाठी किंवा तुमचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत देखील ही माहिती पोहोचेल. सो भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. खूप खूप धन्यवाद.